कधीपासून तुझीच वाट बघते मी. कसं वाटतंय तुला? बरं. अगं मार्केटमध्ये गेले होते ना, तर तिथे गाडीवर एक माणूस चिंचा बोरो वगैरे सगळं विकत होता. काय झालं, तोंडाला पाणी सुटलं? आणलं नाही तुम्ही? आणलं ना, असं कसं नाही आणणार? थँक्यू आई. आता मला खरं खरं सांग, बरं वाटतंय ना? हो आई, कसलाच त्रास नाही ना? कसलाच त्रास होत नाही, सगळं छान आहे. यापुढे सगळं छान होणार तुझं. आणि माझी कशावरून खात्री पटली माहिती? जेव्हा मी काल राजकुमारला स्वतःहून सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे केलेला बघितलं, तेव्हा माझी खात्री पटली. खरं सांगू का, मला इतकं आश्चर्य वाटलं. मला इंटरेस्ट दिली नाही किचनमध्ये. तुझी आज सुट्टी असं सांगून फिरकूच दिलं नाही. बरं ते सगळं जाऊ द्या, मला सांगा सावलीचं काल रेकॉर्डिंग कसं झालं? खूप सुंदर, अप्रतिम. काय गाते ती पोरगी खरंच. म्हणजे ते गाणं ऐकून, ते स्वर, तिच्या चेहऱ्यावरचे भाव, मी तर मंत्रमुग्ध झाले. मी खरं सांगू, तिच्या गळ्यात ना सरस्वती नांदते ग. खूप सुंदर, अप्रतिम. हे खरंच तुम्हाला तिचं गाणं इतकं आवडलं? हो. हे ऐकून मला इतकं छान वाटतंय ना, सावलीला सुद्धा खूप आनंद होईल. कसं कळेल तिला? नाही म्हणजे तू जर का सांगितलंस मी असं बोलले तर कळेल ना, नाहीतर नाही कळणार. तिला काहीही सांगायचं नाही. मग तुम्ही सांगा ना तिला. नाही, काय गरज नाहीये. अमृता, तिचं गाणं आणि माझं तिच्या विषयीचं मत या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आई मान्य आहे मला. ते खा, नको असेल तर दे परत. नाही, घेऊन जाते. सावलीला तिच्याच मैदानात येऊन हरवलंय मी. आता ती कोणालाच तोंड दाखवू शकणार नाही. माझ्याशी पंगा घ्यायचं धाडस चांगलंच महागात पडेल तिला. सावली. माई 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 घात झाला. ओ माई, माई वाटोळं झालं, वाटोळं. माई सगळं उलट पडलं. ओ माई, तुमची खेळी तुमच्यावर उलटी पडली. माई, ये दुःख काय खतम नाही होत आहे बे माई. अगं बस जयंती, किती दंगा करशील? काय झालंय? काय झालंय बघायचंय? बघा, हे बघा म्हणजे कळल. बघा, जयंती, हे नाहीच आहे ते रेकॉर्डिंग. नाहीच आहे, कारण हे मूळ गाणं आहे आणि हे गाणं आता व्हायरल झालंय, लोकांना लय आवडतंय. सावळीचं लय कौतुक करतायत लोक. काय म्हणजे त्या रेकॉर्डिस्टने मला डबल क्रॉस केलं, फसवलंय त्याने मला. सोडणार नाही त्याला. अहो त्याला सोडा ना, तर धरा, ते नंतर करावं. माई, तुम्ही ना सोशल मीडिया बघा जरा. हा, अहो सावळीचे फॅन्स वाढत चालले. केवढं गाणं आवडलंय माहितीये, सगळीकडे व्हायरल झालंय, लोकप्रिय झालंय. लय कौतुक होतंय हो सावळीचं. अच्छा, म्हणजे त्या दिवशी हे जे रेकॉर्डिंग आहे ते त्याने नंतर रेकॉर्ड केलंय. त्याच्या आधीचं ते खराब रेकॉर्डिंग त्याने मला मुद्दाम पाठवलं, जेणेकरून मी बेसावध व्हावं आणि पुन्हा एकदा जगासमोर तोंडावर पडावं. तरी नशीब जयंती, हे रेकॉर्डिंग मी व्हायरल केलंय हे कोणाला माहिती नाहीये. नाही तर पुन्हा एकदा माझा अपमान झाला असता जगासमोर. असता झालाय, होतोय. काय म्हणजे? माई, अहो लोकांना कळलंय की हे सगळं तुम्ही घडवून आणलं असणार म्हणून. हो, शिव्या घालताय, शिव्या लोक नावं ठेवतायत तुम्हाला. बघायचंय काय? बघायचंय, मी वाचून दाखवते. उगाच काय जयंती खोटं बोलते असं नको. हा बघा, घ्या बघा, वाचू का? हा, भैरवी वजे यांचा सावलीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न फसला. ह्या अशा गुरु कुणाला बी मिळायला नकोत. भैरवी वजे यांनी केला त्यांच्या शिष्येचा आवाज हिरावून घेण्याचा प्रयत्न.
नाही बाई, ही तर लई वाईट कमेंट आहे बाई, मी नाही वाचणार बाबा. वाच वाच जयंती वाच. मला ना सासरे बोनचीच आठवण आली. जयंती वाचते वाचते. हे लिहिलंय की ही भैरवी माई बाई आहे का कैदासीन? कोण करतं असं? हिला अक्कल आहे का? अक्कल आहे का? असं लिहिलंय हो. बिंडोक बाई आहे नुसती, बिंडोक मूर्खा. आता कशी पडली तोंडावर. सगळ्यांना ही असंच फसवत असणार. फ्रॉड बाई, फसवी, नालायक, बिंडोक, बाव, हे असं इथं लिहिलंय. हा माई, माझ्या मनचं काही नाही आवत, वाचून घ्या. काय सावली मॅडम, खुश? गाणं ट्रेंडिंगला आहे सोशल मीडियावर. कौतुक होते तुमचं. पाहिलं मी. सगळेच किती कौतुक करतायत माझं. हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय मला. थँक्यू. हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालंय. नाही नाही, फक्त माझ्यामुळे नाही, माझ्यासोबत बरेच लोक होती. जगन्नाथजी, बाबा, बबलू. पण मला एक कळत नाहीये, या आधीचं गाणं व्हायरल झालंच कसं? तुमच्या गुरूंची कृपा. म्हणजे भैरवीजींचा प्लॅन होता सावली. तिथे जो रेकॉर्डिस्ट होता त्याच्यासोबत मिळून तिने एक खराब गाणं तयार केलं होतं. मला याचा अंदाज होता, सावध होतो मी. म्हणून मी 2 गाणी बनवली. खराब गाणं त्यांना पाठवून दिलं आणि ओरिजिनल तुझ्या आवाजातलं गाणं माझ्याकडे ठेवलं आणि ते रिलीज केलं. त्याचे परिणाम तुझ्यासमोर आहेतच. तुझं कौतुक करतायत आणि परत एकदा भैरवीजींची बदनामी होती. एवढं सगळं झालं, तुम्ही मला का नाही सांगितलं? सांगितलं असतं तर तू परवानगी दिलीच नसतीस मला. तुझ्यातला चांगला माणूस जिवंत झाला असता. तू म्हणाली असतीस की नको सारंग सर, माझी गुरु आहे ती, गुरु बाबतीत असं काही नको करायला. तू चांगला विचार करतेस सावली, पण त्या तुझ्याबद्दल काय विचार करतात हे माहिती आहे तुला? त्या काय म्हणाल्या हे माहिती आहे? त्या म्हणाल्या सावलीची लायकी सुद्धा नाही माझ्या बाजूला बसायची. काय माई असं म्हणाल्या? हे बघ, तू गुरूंचा मान ठेवतेस हे योग्य आहे, हे केलंच पाहिजे. पण गुरूंनी सुद्धा शिष्याचा मान ठेवायला हवा. जर गुरूंनी शिष्याचा मान नाही ठेवला ना तर ती स्वतःचीच निंदा केल्यासारखं होतं. आणि आव्हान त्यांनी तुला दिलंय, तू त्यांना दिलं नव्हतंस. आणि गुरूंचं आव्हान स्वीकारणं हे शिष्याचं कर्तव्य असतं. आता तू ठरव, तुला हे आव्हान स्वीकारायचं आहे की मैदानात पळून जायचं?